नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे जगात भारी उपवासाचे डोसे. तर इथं मी 1 वाटी भगर भिजवून घेतली होती, ती भगर घालणार आहोत. साबुदाणा घालणार आहोत. साबुदाणा घातल्यानंतर आपण 2 चमचे मी घरी केलेले दही घालीत आहे. तर घातल्यानंतर आपण व्यवस्थित बारीकसर वाटण करून घेणार आहे. तर बारीकसर वाटण करण्यासाठी आपण इथं थोडंसं 1.5 कप किंवा कपभर पाणी घालणार आहोत. कपभर पाणी घातल्यानंतर आपण व्यवस्थित दळून घेणार आहेत. तर आपलं बारीकसर वाटण तयार करून झालेलं आहे. तर आपण नारळाची चटणी करून घेऊया. इथं ओलं नारळ घेतलेलं आहे, 5-6 हिरव्या मिरच्या, मीठ, ते आपण पण बारीक करून घेऊया. तर पाणी टाकून थोडं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे. तर असं बारीकसर पेस्ट तयार करून घेतली आहे. तर इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला लावलं आहे व ते आपण दळलेलं मिश्रण त्यात घालणार आहे. घातल्यानंतर हलवून घ्यायचं आहे व थोडंसं नॉर्मलचं पाणी घालायचं आहे. ते जास्त उकळू द्यायचं नाही. जास्त उकळल्याने आपली चटणी फुटते, त्याच्यामुळे मी नॉर्मलसर उकळून घेतलेलं आहे. तर आपण इथं पाणी घालूया. पाणी घातल्यानंतर थोडीशी नॉर्मलशी उकळी आली, गॅस बंद करूया. तर इथं डोश्याचे पीठ, त्याच्यात मीठ घातलं नव्हतं म्हणून मीठ घातलं व पॅन गरम केला. पॅनला तेल टाकलं व डोश्याचं पीठ टाकून दिलं. तो आलटून पलटून असा डोसा मी करून घेतला आहे. डोसाही मी बारीक करून घेतला आहे, जेणेकरून व्यवस्थित भाजला पाहिजे. तर तयार आहे आपला जगात भारी डोसा. डोसाही अगदी 10 मिनिटात तयार होऊन होतो. आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते डोसा कसा झालेला आहे. तर डोसा हा आपला जगात भारी झालेला आहे. एकच नंबर लागतो चवीला, खूप भारी.